भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे फक्त आता काही दिवस बाकी आहेत पहा. बरोबर आता आपल्या या ठिकाणी पेपर मित्रांनो या ठिकाणी पहा 26 तारखेला होणार आहे. आपल्याकडे फक्त आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ₹249 ला टोटल 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ तयार केलेली पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती, शिपाई, लिपिक, हमालसाठी लागणारे सगळे आय-एम-पी प्रश्न भेटणार आहेत. सोबत मित्रांनो लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायचे आहेत. ₹249 आपण कुठेही खर्च करतो पहा. आता पाहिलं तर मित्रांनो चिकन सुद्धा या ठिकाणी 260च्या वर गेलेलं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. 249 आपण कुठेही खर्च करतो. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पहा. कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ असणार आहे पहा. काय वाचावं कळत नसेल तर लगेच आपला पी-डी-एफ घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे पेपर सोबत मित्रांनो चालू घडामोडी, मराठी व्याकरणाच्या नोट्स सगळं काही मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. ₹249 जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला पेमेंट करा. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो. 2025 क्रिकेट स्पर्धा विजेता संघ कोण ठरला आहे? तर मित्रांनो भारत हा ठरलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 भारत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर मित्रांनो दक्षिण आफ्रिका याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा दक्षिण आफ्रिका. इंडियन प्रीमियर लीग 2025 पुरुष विजेता संघ कोण ठरला आहे? तर मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बँगलोर याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. नेक्स्ट पहा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर मित्रांनो ही आपल्या भारताने जिंकलेली पहा. ऑप्शन क्रमांक 2 भारत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर नितीन गडकरी याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 नितीन गडकरी. नेक्स्ट पहा अंडर-20 फिफा फुटबॉल विश्वचषक 2025चं विजेतेपदे कोणत्या देशाने जिंकलं आहे? तर मित्रांनो कोणत्या देशाने जिंकलं आहे? तर मोरक्को याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 मोरक्को. भारतामधील तिसरं संपूर्ण साक्षरता राज्य कोणतं बनलं आहे? तर त्रिपुरा मित्रांनो हे तिसरं संपूर्ण साक्षरता राज्य बनलेलं आहे पहा त्रिपुरा. भारत कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे? तर इस्रायल याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 इस्रायल. पुढचा प्रश्न आहे पहा सीमा सुरक्षा बलाचे 26वे महासंचालक कोण आहेत? मित्रांनो 26वे महासंचालक कोण आहेत आपल्याला विचारलंय. तर लक्षात ठेवा सगळ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 संजय सिंगल आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कोण? संजय सिंगल. हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण बनली आहे? तर मित्रांनो कोण बनली आहे? दीपिका पादुकोण ही बनलेली पहा. भारतीय नौदलामधील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनली आहे? तर मित्रांनो आस्था पुनिया. ऑप्शन क्रमांक 1 आस्था पुनिया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया. ऑप्शन क्रमांक 4 अरविंद पनगारिया. पुण्यभूषण पुरस्कार 2025 कोणाला प्राप्त झाला आहे? तर मित्रांनो पुण्यभूषण पुरस्कार हा विजय केळकर यांना प्राप्त झाला आहे. कोणाला? विजय केळकर. नेक्स्ट मित्रांनो हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 या स्पर्धेचा पुरुष विजेता संघ कोण ठरला आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तमिळनाडू हा ठरलेला आहे पहा. हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 स्पर्धेचा महिला विजेता संघ कोण ठरला आहे? तर मित्रांनो महिला विजेता संघ ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. लक्षात ठेवा ओडिसा. बातम्यांमध्ये चर्चेत असलेला सिमालीपाल व्याघ्र प्रकल्प भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हा ओडिसा राज्यामध्ये पहा. ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. आणि खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात
हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. महाराष्ट्र राज्यामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1 जुलै ऑप्शन क्रमांक 3 1 जुलैला मित्रांनो कृषी दिन म्हणून हा साजरा केला जातो पहा. क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर कोण बनली आहे मित्रांनो स्मृती मानधना याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्मृती मानधना. जागतिक पत्रकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर मित्रांनो जागतिक क्रीडा पत्रकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 2 जुलै. कोणता? 2 जुलै. भारतातील पहिली राष्ट्रीय बायोबँक कोठे सुरू करण्यात आली? तर मित्रांनो भारतातील पहिली राष्ट्रीय बायोबँक ही दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी. देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन हे कोणत्या राज्यामध्ये झालं? मित्रांनो हे गुजरात या राज्यामध्ये झालं पहा. कुठं? गुजरात या ठिकाणी. जगामधील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ कोण बनली आहे? तर मित्रांनो कोण बनली आहे? तर याचं लक्षात ठेवायचं आहे भारत. ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. केंद्रीय माहिती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर केंद्रीय माहिती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत राजकुमार मिश्रा. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यामध्ये द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय आणि आशियाई कर्णधार कोण ठरला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोण ठरला आहे? तर याचे उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 शुभमन गिल. सेबीच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो सुनील कदम. ऑप्शन क्रमांक 1 सुनील कदम. ICCने अलीकडे कोणाची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली आहे? तर मित्रांनो संजोग गुप्ता याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. अलीकडे राष्ट्रकुल शांतता राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सुकन्या सोनोवाल यांची. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय सहकार्याने कोणत्या देशाने हिंदी अभ्यासक्रम सुरू केला आहे? तर श्रीलंका. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो लक्षात ठेवा डॉक्टर व्ही नारायण. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा भारतामधील पहिला राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता AI संशोधन संस्था स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो पहिलं राज्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे राज्य पहिलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा गुजरात. पुढचा प्रश्न आहे पहा भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगामधील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 जपान. लक्षात ठेवा जपान हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा महिला T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण ठरली? तर मित्रांनो कोण ठरली आहे? तर दीप्ती शर्मा. ऑप्शन क्रमांक 3 दीप्ती शर्मा. अजय सिंघल यांची कोणत्या राज्याचे 42वे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर हरियाणा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय तपास संस्थेने NIAचे अंतिम प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर राकेश अग्रवाल यांची नियुक्ती केलेली पहा. जागतिक कुटुंब दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 1 जानेवारी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवा 1 जानेवारी. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो 8व्या राज्य वेतन आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं?
तर पहिलं राज्य ठरलं मित्रांनो आसाम. नेक्स्ट मित्रांनो, कुशावती कोणत्या राज्यामधील तिसरा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला? तर गोवा याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट पहा, पारंपरिक टपालपत्र वितरण सेवा पूर्ण बंद करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर डेन्मार्क मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 डेन्मार्क. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करत पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण ठरली आहे? तर मित्रांनो काम्या कार्तिकेयन ही ठरली आहे. पहा, 29व्या राष्ट्रीय क्रीडा चढाईचं अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील युवा मुलींच्या गटामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलं आहे? तर मित्रांनो सुवर्ण पदक कोणी जिंकलं आहे असा प्रश्न विचारला आहे. तर अमिरा खोसला. ऑप्शन क्रमांक 2 अमिरा खोसला याचं बरोबर उत्तर आहे. पहा, 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटाचं विजेतेपदे कोणी पटकावलं? मित्रांनो कोणी पटकावलं आहे? तर मॅग्नस कार्लसनने हे पटकावलेलं आहे. पहा, 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटाचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर मित्रांनो अलेक्झांड्रा गोरयाकिना यांनी पटकावलेले. पहा, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो कोणाची निवड करण्यात आली आहे? तर लक्षात ठेवा सर्वांनी, ऑप्शन्स क्रमांक 1 पी.व्ही. सिंधू याचं बरोबर उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून एअर मार्शल नागेश कपूर यांची निवड करण्यात आली आहे. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी. पहा, करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते. बघा, त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेत. पहा, ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. पहा, लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील. मित्रांनो ₹249 तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. पहा, जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत. पहा, नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते. पहा, लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.